चला आमच्या मंडळासाठी देणगी आली ओम दुर्वेश आणि सिद्धेश पेमेंटकर डोरलेकर वाडीतील हरवणारी कार्यकर्ता सिद्धेश पेमेंटकर रामनवमी असू देत किंवा मग कोणती क्रिकेट टुर्नामेंट असू देत रासील चषक असू देत मैदानावरती क्रिकेट खेळाडू खेळत असतात पण मैदानाच्या बाहेर एक खेळाडू खेळत असतो त्याचं नाव आहे सिद्धेश पेमेंटकर या सिद्धेश पेमेंटकर कडून आमच्या या मंडळासाठी किती रुपये आले 1001 रुपयांची देणगी आलेली आहे धन्यवाद चला मॅच चालू करूया दत्तप्रसाद दत्तपूर्वज टॉस कोण जिंकला फक्त सांग एवढंच कासारवेली विरुद्ध विठ्ठल रखमाई नाही विठ्ठल रखमाई वरवडे विठ्ठल रखमाई वरवडे नाणेफेक जिंकली फलंदाजी स्वीकारली अभि शिरगावकर मूर्ती लहान ते कीर्ती महान ये छोटा पॅकेट बडा धमाका हा नॅशनल लेवलला पोहोचलेला खेळाडू आहे पहिला बॉलवरती टॅप आहे टॅप सुंदर आहे प्रज्योतची आठवण करून देणारा टॅप पाहायला मिळतोय आपल्याला समीर यांच्या माध्यमातून पहिला चौकार सुरुवात केली जाते शुभारंभ केला जातो श्री गणेश केला जातोय अभिषेक गावकर नेक्स्ट डिलिव्हरी पुन्हा एकदा यावेळेला कमबॅक डिलिव्हरी आहे कारण थोडा मागे ठेवला बॉलला आणि दिशा पण बदलली होती धाव काही मिळत नाही पुन्हा अभि यांच्याकडून व्हेरिएशन पाहायला मिळते ऑफ ब्रेक करण्याचा प्रयत्न पण तितका चांगला शॉट पाहायला मिळतो चौकारासाठी चौकाराने धावसंख्या 8 वरती पोहोचवली जाते पहिल्या षटकामध्ये सावध संत परंतु आक्रमक अशी सुरुवात पुन्हा एकदा हा खोदून काढण्याचा प्रयत्न तितका चांगला क्षेत्ररक्षण ओ फंबलिंग झाली शिवराज कडून पण बॅकअप होता अजय यांच्याकडून समीर पुन्हा एकदा यावेळेला बॉल अडवता यायला पाहिजे होता जर्सी नंबर भरपूर काय लिहिले त्या जर्सी वरती चौकाराने धावसंख्या वाढणार धावसंख्या होते ती रनसंख्या 12 फोनोलॉस फील्ड पोझिशन मध्ये बदल केला जातोय गुरु येतोय मिड पोझिशनला शिवराज आहे अक्षय थोडा एक्स्ट्रा कव्हर दिशेने अभि शिरगावकर शेवटचा बॉल असेल कदाचित लेग ब्रेक दिशा भरकटले बऱ्याच वर्षाचा अनुभव आहे अभि शिरगावकर म्हणजे हा खेळाडू जिद्दी आहे शेवटच्या बॉल पर्यंत लढणारा संघर्ष करणारा हा संघर्ष योद्धा आहे या खेळाडूकडे पाहिलं तर कोण म्हणेल की या खेळाडूकडे क्षमता आहे मोठमोठे षटकार खेचण्याची ओव्हरऑल क्रिकेटमध्ये पण ते सुद्धा त्याने दाखवून दिले आणि अंडरऑन क्रिकेटचा किंग एक वेळेला होता तो पण या वेळेला मात्र 40+ मध्ये खेळताना षटक संपते पहिल्या षटकाची समाप्ती होते धावसंख्या होते 13 दत्तपूर्वज कासारवेली क्षेत्ररक्षण करताना आणि फलंदाजी करतोय तो विठ्ठल रखमाई वरवडे संघ मगाशी विठ्ठल रखमाई वरवडे संघाने पडवे संघाला पराभूत केले तर पडवे संघाने कासारवेली संघाला पराभूत केले होय ना यस त्यामुळे या वेळेला जर कासारवेलीला हा सामना मस्ट विन आहे जिंकणे आवश्यकच आहे जर या टुर्नामेंट मध्ये राहायचं असेल तर ग्रुप ऑफ डेथ आहे या ग्रुप मध्ये फार मजा येणार आहे आणि दुसऱ्या बाजूला जर दुसरा ग्रुप पाहिला तर दत्त प्रासादिक विरुद्ध श्री हरी विठ्ठल जांभारे यांच्यामध्ये मात्र काटेकी जंग विनिंग जंग होणार नवीन गोलंदाज येतोय राऊंड विकेट मारा करण्यासाठी सज्ज होते पहिला बॉल लेग ब्रेक करण्याचा ऍक्शन तर लेग ब्रेकची होती पण बॉल ऑफ ब्रेक झालाय ओहो हीच तर खासियत आहे आणि फलंदाज तिथे गडबडलाय सुजन महेंद्र गोलंदाजी करेल यावेळेला लेग ब्रेक झालाय एक धाव मिळेल सचिन कडून थोडीशी गफलत पण एक धाव नेव्हरदलेस की एक धावच मिळते डिक्लेअर झोन मध्ये जातो बॉल 2 डॉट डिलिव्हरी करण्याचा प्रयत्न एक धाव म्हणजे डॉट डिलिव्हरी असू शकतो गोलंदाज खाऊन जाते भाव येते एका धावेने धावसंख्या 14 वरती पोहोचवली जाते महेंद्र गोलंदाजी करेल समोर आहे सुजन शमीरच्या बॅट मधून 3 चौकार आलेत विठ्ठल रखमाई वरवडे संघाला आपली पुन्हा एकदा ऑफ ब्रेक आहे इथे मात्र माइंड गेम खेळला जातो गोलंदाजांकडून ऍक्शन मात्र लेग ब्रेकची आहे हँड रीडिंग इथे हँड अँड आय
कोऑर्डिनेशन म्हणतात ना, डोळे आणि हाताचं कोऑर्डिनेशन ते बॅटरचं दिसत नाहीये. त्यामुळे तुमचं लक्ष फक्त बॉलरच्या हाताकडे असून चालणार नाहीये. बॉलचा टप्पा पडल्यानंतर कोणत्या प्रकारचा त्याने स्किड केलाय, इथे पुन्हा ऑफ ब्रेक करण्याचा प्रयत्न, आणि ऑफ ब्रेक करताना पुन्हा लाईन चेंज केली आहे. ऑफस्टिक करून मिडल कडे आणताना काय लाजवाब व्हेरिएशन पाहायला मिळतंय. चेंज ऑफ पेस आपल्याला पाहायला नाही मिळालाय, परंतु स्पीड मध्ये जर मेंटेन ठेवलंय त्यांनी स्पीड, पण लेग ब्रेक आणि ऑफ ब्रेकचा धमाकेदार वापर केलाय. पुन्हा ऑफ ब्रेक पाहायला मिळालाय, थोडा स्लोअर होता, इथे सुजनला जखडून ठेवलंय. धावसंख्या 14 वरती अजूनही, सॉरी 15 वरती धावसंख्या 15, बिनबाद 15. महेंद्र कामगिरी मात्र दमदार करतोय. इंद्राची कामगिरी केली जाते. फुलटॉस डिलीवरी आगे आया और लगा दिया, लगा 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 लगा, ये चौकार लगा. या 4 धावांनी धावसंख्या वाढणार 18 वरती, फुल 19 वरती. फुल लेंथ डिलिव्हरी ज्या ज्या वेळेला फलंदाजाला मिळते त्या त्यावेळेला टॅप खेळण्याची संधी असते. धावसंख्या 19, 2 षटकांची समाप्ती होते. इथून मात्र ड्रामॅटिकली चेंज आउट करावं लागेल ते समीरला, कारण पुढचे 12 बॉल आहेत. 12 बॉल नंतर 50 गाठणे गरजेचं आहे. आणि जर विचार केला तर 19 धावा झाल्यात, म्हणजे अजूनही 35-40 धावांची आवश्यकता असेल. मग त्यासाठी समीर सारखा खंदा फलंदाज आहे. कानमंत्र दिला गेलाय, नवीन कानमंत्र दिला गेलाय, तो एक्स्ट्रा खेळाडूकडून हा मेसेज पाठवला गेलाय टीम मॅनेजमेंट कडून. पण गोलंदाजीसाठी आलाय, राऊंड विकेट मारा केला. पुन्हा एकदा हा स्लोअर डिलिव्हरी, हा फसवा डिलिव्हरी, आणि दांडी केली या ठिकाणी. गोल गोल गोल. फलंदाज बाद, दांडी गोल. हो, बॉलिंग पॉवरफुल आणि बॅटरने केली भूल आणि दांडी झाली गोल. संजय आलाय गोलंदाजीसाठी, बरोबर ना. बॅटर नवीन नथुराम मगाशी स्ट्राईक एंडला नथुराम सलामीला आला होता, यावेळेला वन डाऊन पोझिशनला आलाय. एक गड्याच्या मोबदल्यामध्ये धावसंख्या 23 वरती पोहोचली जाते. संजय टू नथुराम, पहिला शॉट, पहिला चौकार चांगला आलाय. यावेळेला पुन्हा एकदा पाहायचं होतं आणि मारायचं होता, वेळ भरपूर होता पण तो वेळ होत नाहीये. अति घाई संकटात नाही म्हणतात ना, अति घाई आणि संकटात नाही. ती घाई झाली. ह्या वेळेला कडक शॉट पाहायला मिळतोय. 1 2 3 4 नथुराम तेरी जय जयकार, चौकार, कडक दणकेबाद चौकार पाहायला मिळाला. 4 धावांनी धावसंख्या वाढणार. धावसंख्या होते 27. त्यानंतर काय झालंय बघा, विकेट पहिल्यांदाच पडली आहे, त्यामुळे चान्स नव्हता गोलंदाजांकडे. 1 धाव केली जाते, चिक्की रन म्हणतात ना, ती चिक्की रन घेतली गेली आहे. एका धावेने टिपी रन, टिपीरम, टिपी 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 टिपी, थेंबे थेंबे तळे साचणार आहे. पण इथे मात्र आपल्याला सरोवर उभा करावं लागेल, इथे नळ आणावा लागेल मोठा, आणि धो धो पावसाची बरसात करावी लागेल धावांची. यावेळेला मात्र पंचांचा इशारा काय येतोय, नो बॉल तर नाहीये, पण चौकार येतोय का. पंचांचा इशारा, फेअर डिलिव्हरी आहे, चौकार आहे. 4 धावांनी धावसंख्या वाढणार आहे. धावसंख्या होते 32. षटक संपते, 3 षटकांची समाप्ती. 32 धावसंख्या, 32. 32 धावा तशा पद्धतीने आवरलं गेलंय गोलंदाजांकडून. 2 षटकात 19 होत्या, या षटकामध्ये 13 धावा निघाल्यात. 32 धावा झाल्यात. अजूनही शेवटचं षटक बाकी. 4थं षटक घेऊन कोण येणार, सचिन येणार का, तर सचिन येतोय ऑन ट्रॅक. सचिन आपल्याला दिसतोय. सचिन गोलंदाजी राऊंड विकेट मारा करेल. समोर असेल तो नथुरामला काम करावं लागेल. कोई भी मुश्किल थका नहीं सकती, रास्ते की रुकावट गिरा नहीं सकती, अगर जुनून है जीतने का तो हार भी हरा नहीं सकती. पण काय गोलंदाजी सचिन कडून. यावेळेला बॉल स्ट्राईक करण्याचा प्रयत्न सचिन यांच्या नथुराम यांच्याकडून. नक्कीच नो बॉल. पंचांचा इशारा, नो बॉल. इंटेलिजंट क्रिकेट नथुराम कडून. 2 धावा. दुसरा कोणताही खेळाडू असता तर लेफ्ट आउट झाला असता बॉल आणि वाईड मिळाला असता, परंतु एकच धाव मिळाली असती. इथे नो बॉल पंचांनी आधी दिल्यामुळे बॅटरला कळलं, 1 धाव घेतली. यावेळेला टॅप पाहायला मिळतोय. शिवराजची उंची पोचत नाहीये, तर बाकी कोणाची उंची पोचणार. चौकार वसूल केला जातोय. अप्रतिम शॉट खेळले जात आहेत वरवडे संघाकडून. नथुराम धावसंख्या झाली आहे
38 अजून एक शॉट. ओ यावेळेला सचिन मात्र स्लोवर डिलिव्हरी करतोय, कोणताही उपाय नाहीये, दुसरा काम करावं लागेल. ओ वाव व्हॉट अ डिलिव्हरी, मिडल स्टंप वरून डिलिव्हरी आली आहे. आणि काय डिलिव्हरी, काय लेग ब्रेक आहे, अप्रतिम लेग ब्रेक आहे. लेग ब्रेक जर पाहिजे असेल तर युट्यूब मध्ये पुन्हा एकदा बघा हा बॉल, आणि कदाचित हा बॉल ऑफ द डे असू शकतो. बाहेरून लेग स्टंपच्या बाहेरून मिडल स्टंपच्या वरून बॉल आलाय. अभिषेक गावकर यांनी सुंदर पद्धतीने तो गॅदर सुद्धा केला, आणि धाव कमवत नाही. 2 धाव शिल्लक शेवटचे. टोटो पुन्हा एकदा लेग ब्रेक. सचिन यांच्याकडून गुगलीवर गुगली केली जाते, स्लोवर डिलिव्हरी नथुराम यांच्याकडून. इथे मात्र काम करावं लागेल. धावसंख्या अजूनही 40 पार करत नाहीये, धावसंख्या अजूनही 38 वरती आहे. नो बॉल पंचांचा इशारा. जोपर्यंत तुम्ही समोरच्याला प्रेशर देत नाही ना, आपण वाऱ्याची दिशा बदलू शकत नाहीये, परंतु आपण पतंग मात्र आपला निश्चित करू शकतो. त्या पद्धतीने फलंदाजाने पतंग निश्चित करणे गरजेचा असतो, आणि ते काम केले. 5 धावांनी धावसंख्या 43 वरती पोहोचवली जाते. पुन्हा एकदा शेवटचा बॉल आहे. हो इथे मात्र झेल बाद होणार का, झेल बाद होणार का, भरपूर काय काय झालंय तिथे. कॅच आहे का, अंपायरचं डिसिजन पेंडिंग राहील, डिसिजन कळवायचंय. झेल घेतलाय का की नॉट आउट आहे का, एक धाव केली आहे का, डिक्लेरेशन काय आहे. एक रन, एक धाव मिळते. एका धावेने धावसंख्या वाढणार आहे. लेट मी कम्प्लीट. एक धावेने धावसंख्या झाली आहे 44, आणि 45 धावांची आवश्यकता आहे. 45 धावांची आवश्यकता आहे केवळ जिंकण्यासाठी. 24 बॉल 45 धावा. चला मी सांगतो ना. आमच्या डोर्लेकर वाडीची आणखीन एक श्री रामनवमीचे समालोचक पंच. या रामनवमीच्या उत्सवानिमित्त जितक्या काही स्पर्धा झाल्यात, तर त्या कदाचित गेल्या मागच्या 25-30 वर्षापासून ज्यांचं योगदान राहिलंय, असं आमचे परममित्र व्हॉइस ऑफ गावखडी, असं ज्यांना आपण नामोल्लेख करतो, सज्जाद दरवेश. मी बदलतो. तर सज्जाद दरवेश यांची सुद्धा आम्हाला आठवण येते. पण इथे मात्र दुसऱ्या सज्जादने आपल्याला एक मेसेज पाठवलेला आहे. डोर्लेकर वाडीमधील सज्जादने आपल्याला एक मेसेज पाठवलेला आहे. तो मेसेज काय आहे, ऑडिओ काय आहे, चला ऐकूया. जेव्हा जेव्हा मी अंबेरे गावात नसतो, तेव्हा मला देणगी व्यक्त करावी असं वाटतं. सामना निश्चितच मी पाहत होतो आता. जांबारी वर्सेस तुलसुंदे, दोन्ही संघ तुल्यबलाचे संघ नावाजलेले आपल्या पंचक्रोशी मध्ये ज्यांनी उत्कृष्टाची कामगिरी करून आपल्या संघाचं नाव केलेलं. पहिल्या इनिंग मध्ये कशा प्रकारे गोलंदाजी करावी याचं एक सुनिश्चित आणि उत्कृष्ट असं प्रदर्शन जांबारी संघाने दाखवलं. फलंदाजी करताना तुलसुंदे संघाचे फलंदाज यांनी उत्कृष्ट चौकार जरूर मारले, परंतु वेगावरती आणि टप्प्यावरती कसं नियंत्रण ठेवावं आणि अतिरिक्त धावा न करता कशी गोलंदाजी करावी याचं एक उत्कृष्ट प्रदर्शन जांबारी संघाने दाखवलं. सध्याचे गोलंदाज कुठेतरी वेगावरती स्वार होण्याचा प्रयत्न करतात आणि चेंडू अवांतर करतात. पंचांची वाया घालते त्यामध्ये खूपच एक्स्ट्रा चेंडू वाईट बॉल न बॉल टाकताना दिसतात. परंतु जुने जाणते खेळाडू कशा प्रकारे गोलंदाजी केली पाहिजे आणि कशी गोलंदाजी या सामन्यामध्ये झाली आपण प्रेक्षकांनी सर्वांनी पाहिलं. उत्कृष्ट गोलंदाजी जांबारी संघाच्या वतीने. तुलसी संघाच्या बाबतीत सांगावे वाटेल, नवीन संघाची पावसाळी स्पर्धा आठवते. त्या स्पर्धेमध्ये एक जबरदस्त अशी फलंदाजांची जोडी राहुल केतू तुलसी गावाच्या तर्फे आम्हाला पाहायला मिळायची. जशी फलंदाजी त्यावेळेला होती राहुल यांची,
तशीच फलंदाजी आत्ताही आहे आणि अजूनही त्या क्रिकेट या खेळाशी निगडीत आहेत आणि असंच पुढेही राहतील. उत्कृष्ट सामना निश्चित होईल. आपल्यापासून मी लांब आहे परंतु मनाने आपल्या जवळ आहे सर्व खेळाडूंना आणि त्याच्याकडे होणाऱ्या सर्व सामन्यांना बेस्ट ऑफ लक. धन्यवाद. धन्यवाद सज्जादभाई. वैशभ गावखडी अर्थात डोर्लेकर वाडीचे आमच्या रामनवमी मधील या वर्षी त्यांना आम्ही मिस केलं. कदाचित मी सुद्धा नव्हतो या वर्षी, पण आमच्या दोघांची बातचीत होत असते व्हॉट्सअपच्या माध्यमातून, सोशल मीडियाच्या माध्यमातून. तर सज्जाद दरवेश यांच्यासाठी हार्दिक हार्दिक आभार. चला जाऊया मैदानाकडे. 45 धावांची आवश्यकता आहे. कासारवेली केबल काढते. 45 धावांची आवश्यकता कासारवेली संघासाठी. विठ्ठल रखमाईकडून सलामीचे गोलंदाज ऑन ट्रॅक येतोय. गोलंदाज पहिला बॉल, यावेळेला पहिल्याच बॉलवरती दणका दिलाय बाळूने. टॅप प्रारंभ केला गेलाय. टॅप शॉट चौकार. 4 धावांनी प्रारंभ, शुभारंभ. अजूनही 41 आवश्यकता. गोलंदाजाचं नाव कळेपर्यंत चौकार गेला, पण या 4 धावांनी खातं खोललं जाते बाळूचं. दत्तपूर्वज कासारवेली इथे मात्र कमबॅक करून देतोय का संघ, आणि इंटरेस्टिंग होईल मात्र, कारण पडवेला हरवलंय जांबारीने, आणि जांबारीला कदाचित मी म्हणतोय की कासारवेलीने हरवलं आणि पडवेने हरवलं कासारवेलीला, आणि पडवेला हरवलंय जांबारीने. तर या तिघांमध्ये होईल घमासान. पण त्यासाठी हा सामना मात्र दत्तपूर्वज कासारवेलीला जिंकावा लागेल. पण त्यासाठी काय सुरुवात झाली आहे, सुरुवात अप्रतिम आहे. आक्रमक सुरुवात. बाळू यांच्या बॅट मधून येतोय तिसरा चौकार. अरे त्याचं नाव बाळू नाही आहे, ते का विचार. संजय ना, संजय उर्फ बाळू या नावाने प्रसिद्ध असलेला गोलंदाजाचं नाव कळू दे. अजूनही आपल्याला कळलं नाहीये. 3 चौकार खाल्लेच बाबा, अजून बॉल तरी कळव. दिनेश, हा ओके, 3 बॉल 3 चौकार, 12 धावा. गोलंदाज दिनेश. इथून मात्र दिनेश प्लेड ऑन झालाय बघ. दिनेश म्हणूनच मी बोलत होतो, नाव सांग. पहिल्या बॉलला सांगितलं असतं तर विकेट गेली असती ना, 3 चौकार खाल्ले नसतेस. पण फलंदाज बाद होतो इथे. 12 या धावसंख्येवरती पहिला झटका मिळतोय. वाजवले 12 फलंदाजाचे. दिनेशने ऑब्रेक करण्याचा प्रयत्न, ऑब्रेक झालाय. स्लो डिलिव्हरी, बॅकफुटला जाऊन टॅप करण्याचा प्रयत्न संजय यांचा हुकलाय. पहिला धक्का दत्तपूर्वज कासारवेली संघाला. 45ची आवश्यकता आहे जिंकण्यासाठी. 12 धावा झाल्या, 33ची अजूनही रिक्वायर्ड धावसंख्या आहे ती 33, जी पाहिजे धावसंख्या 33. नवीन फलंदाज येतो सचिन बॅकफुटला गेला, टॅप खेळला चौकारांसाठी. 16 अशी धावसंख्या. 16 धावांनी 4 धावांनी धावसंख्या 16. पुन्हा एकदा पुढचा बॉल. पुन्हा एकदा टॅप पाहायला मिळतो. सुंदर आक्रमण. बॅटरचा अंदाजच निराळा आहे. उडवतोय धावांच्या धुराळा. चौकाराने धावसंख्या वाढवतोय 20 वरती. सचिन नावाचं वादळ या ठिकाणी येणार का? धावसंख्या 20. अजूनही फक्त औपचारिकता. 25ची आवश्यकता असेल. 18 बॉल 25 धावा. इझी टास्क टू द दत्तपूर्वज कासारवेली. परंतु जर विठ्ठल रखमाई वरवडेच्या बाजूने विचार केला तर विठ्ठल रखमाई वरवडे विकेट इज द की. क्रिकेटमध्ये विकेट इज द की. जर आत्मविश्वास नसेल तर आत्मविश्वास पूर्ण तुम्ही कामगिरी करू शकत नाहीये. संघर्ष करण्याची प्रेरणा देते आत्मविश्वास. यशाची गुरु किल्ली आत्मविश्वास. पण अंडरआर्म क्रिकेटमध्ये तुमची गुरु किल्ली आहे विकेट. नवीन गोलंदाज येतोय विवेक ना. ओ नो बॉल. पंचांचा इशारा सुजन यांच्याकडून. हा मात्र हलवा फेकला गेलाय 2 धावांसाठी. 2 धावांनी धावसंख्या वाढणार. धावसंख्या 22. 23ची आवश्यकता आहे जिंकण्यासाठी. पुन्हा एकदा यावेळेला टॅप पाहायला मिळतोय शिवराजच्या बॅट मधून. धावसंख्या 27 वरती. इथून समीकरण बदलणार आहे. आउटसाइड एज स्लीप कॉर्डन मध्ये एका धावेसाठी जातोय. धावसंख्या 28 वरती. 28 रिक्वायर्ड. आता 17 धावांची आवश्यकता असेल. 17 27. यावेळेला मात्र आउटसाइड एज फलंदाज बाद. बॉक्स आउट होऊन परततोय.
गणपतीपुळारी नादखोळा इथे मात्र कामगिरी केलीये सुजनने आणि हा ड्रामॅटिक चेंज आउट होणार का इथे एक सामना बदलणार का ट्रॅक वरती गाडी कोणाची आहे कासार मिली संघाची जरूर आहे परंतु ट्रॅक वरून उतरवणार का समोरची ट्रेन सुजनच्या हातातून कोणती अस्त्र निघणार पण त्या अस्त्रांवरती ब्रह्मास्त्र उतरले गेले ते ब्रह्मास्त्राचं नाव आहे अभि यावेळेला टॅप करण्याचा प्रयत्न एक धाव निश्चितच रनआउट झाला असता पण लेझीनेस खूप आळस आळस हा माणसाचा शत्रू आहे किती जरी तुम्ही आता एक्सक्यूज दिलेत ना दादा तरी तो आळस होता एवढ्या वेगामध्ये तो बॉल यायला पाहिजे होता आणि इथे विकेट गेली असती सचिनची परंतु स्प्लिट ऑफ द सेकंड मध्ये अंडरआर्मचा गेम हा चेंज आउट होऊ शकतो धावसंख्या 28 वरती अजूनही 17 ची आवश्यकता आहे इथे टॅप झालाय परफेक्ट तितकंच सुंदर सुंदर क्षेत्ररक्षणचा बहारदार नमुना पेश केला जातोय मिड ऑन पोझिशनला 1 to go स्पेशालिस्ट अजित निकम सरांची आठवण करून देण्याचा माझा प्रयत्न आहे यावेळेला टॅप सुंदर झालाय ना रुकताय ना झुकताय बस ये गेंदबाज को ठोकताय नाम आहे सचिन चौकार वसूल केला जातोय 4 धावांनी धावसंख्या वाढवणार आहे 2 षटकांची होते समाप्ती धावसंख्या झाली आहे 32 अजूनही धावांची आवश्यकता असेल 12 बॉल आणि 13 12 बॉल 13 धावांची आवश्यकता आणि मग आजच्या मॅचचा टर्निंग पॉइंटर म्हणजे ज्याने गेम चेंज केला तो आदेश गोलंदाजीसाठी येतोय सज्ज होतोय राऊंड द विकेट मारा करण्यासाठी तयार 12 बॉल 13 धावा इझी टास्क टू दत्त पूर्वज कासार मिली अभिसारखा फलंदाज मैदानावरती ओ अभिची उंची पोचत नाहीये बऱ्याच वर्षांनी नंतर बॅट पकडताना दिसते ओरम क्रिकेट मध्ये आजही त्याला उतरवा तो झोपेत सुद्धा षटकार मारेल परंतु अंडरआर्म क्रिकेट इज ऑल अबाउट फ्लो अंडरआर्म क्रिकेट इज ऑल अबाउट प्रॅक्टिस रनआउट होत नाहीये रनआउट होत नाहीये अभि शिरगावकर 2 बॉल डॉट केले जात आहेत 11 बॉल 13 धावांची आवश्यकता आहे 11 बॉल 13 धावा 11-13 अजून दोन डॉट डिलिव्हरी आदेश मगाशी तुम्ही सामना बदलवला होता आदेश सुर्वे इथे मात्र कामगिरी करणार का यावेळेला टॅप सुंदर पाहायला मिळतोय अभी है इनका नाम मौके पे चौका मार रहा है इनका काम ते काम केले गेले अभि शिरगावकर यांच्याकडून 4 धावांनी धावसंख्या वाढवतोय संघाची धावसंख्या झाली आहे 36 हा 36 चा आकडा फलंदाज आणि गोलंदाजामधून 9 धावांची आवश्यकता आहे 9 बॉल 9 धावा पुन्हा एकदा या वेळेला मात्र अभिने जाणलंय ताणलंय ठरवलंय आणि मात्र इथे दणका दिलाय ठोकलाय फलंदाजाने गोलंदाजाला 4 धावांनी 39 वरती अजूनही फक्त 5 धावांची आवश्यकता ओ लेट मी क्लिअर धावसंख्या 40 झाली धावसंख्या 5 धावांची आवश्यकता असेल पुन्हा एकदा अभि यांच्याकडून पुन्हा एकदा टॅप शॉट पाहायला मिळते इझी टास्क फॉर दॅट अभि काटा की रन की बडी वाली धोरला उडी इतिहास घडी फलंदाज अभि शिरगावकर नेक्स्ट मॅच आहे वरवडे कोण वरवडे विरुद्ध आरोही 11 नेक्स्ट मॅच आपल्या टॉस करून घ्यायचं आहे कारण मॅच इथे संपली आहे 1 धावेची आवश्यकता असेल एक धाव पाहिजे दादा की झाले चला झाले 45 मॅच एंड यावेळेला मात्र